खूप जास्त ऊन लागते. 4 वाजलेत, 4 साडेचार वाजलेत आणि आत्ता गुरांना चारा आणण्यासाठी म्हणजे हंडी म्हणतात ज्वारी ती तोडायचं चाललंय. तर आई तोडते आणि हा घेऊन येतोय. प्रशांत, 15 दिवस मुंबईमध्ये राहून कसं वाटतंय आता शेतात काम करायला? आता चांगलं भारी वाटतंय. भारी वाटतंय ना? उन्हात काम करायला जमतंय का आता? प्रशांत, तू इग्नोर करतोय मला. प्रशांत, ज्वारी काढायचं चाललंय. गायी आहेत 5-6, त्यांच्यासाठी ही ज्वारी काढायचं चाललंय आता चाऱ्यासाठी. आणि आमची इथं मदर काढते आता. आणि हा माझा भाऊ आहे, माझ्यापेक्षा छोटा आहे हा. आणि तो घरी घेऊन जातोय ओझं बघा. 2-3 अगोदर टाकून आलाय आणि परत आता आणखी एक ओझं घेऊन चाललाय. आता ते टाकून परत मग आई इथं काढते, ते परत घेऊन जाईल. आई फक्त काढून देते आणि तो फक्त घेऊन जातो. आई, ऊन लागतंय? एवढी सगळी काढून झालेली आहे अगोदर, थोडं थोडं करून असं गुरांसाठीच काढलेलं आहे हे. पण मी भुईमुग दाखवते अगोदर तोपर्यंत. हा सगळा भुईमुग आहे बघा. आणि आई आता हे कधी येईल काढायला? पुढच्या महिन्यात? किती सारे आहेत? 1 2 3 4 7 आहेत, 7. आणि आई म्हणते एक बघ कसं आहे ते, म्हणजे शेंगा आलेत का नाही त्याला आपण बघूया. आलेत आहे अजून पण व्यवस्थित नाही झाले. कोवळ्यात आहे. पुढच्या महिन्यात हे काढायला येतील आता. तोपर्यंत आम्ही आता येतोय का नाही काय माहिती सुट्टीला. शेंगदाणा दाखवते ह्याच्यातला काढून तुम्हाला, एक हाताने तुटतच नाहीये. तर हे असे छोटासा काढला होता, त्याला 5-6 शेंगदाणे आहेत, म्हणजे शेंगा आहेत. असं मला जास्त वाटलं होतं कवळं आहे, पण नाही, चांगलं खाण्यासारखं आहे म्हणजे आता. आहे तर मी लहान आहे का मला काढून द्यायला? आई काढून देते मला खाण्यासाठी. नको, राहू दे ना. दुसरं बघते का काढून? बघ बरं. खूप जास्त आवडतात शेंगा खायला. आहे ते चांगले. खाण्यासारखं आलाय हे बघा. मी काढलं म्हणजे शेतकऱ्यालाच माहिती असतं की माल कसा आहे ते. आई, मी काढलं त्याला 4-5च होत्या आणि आईने काढलं त्याला बघा किती जास्ती आहेत आणि भरीव पण आहेत, ह्या खाण्यासारख्या आहेत म्हणजे. तर मी शेतकऱ्याची मुलगी आहे, पण इतकं काय जमलं नाही मला. रानातलं सगळं काम येतं बरं का, पण आई ती आईच असते शेवटी. बस एवढ्याच भरीव येते. पण शेंगा साईसाठी घेऊन जाते छान. आणि इतक्या शेंगा काढलेत. 3 वेल आहेत, हे 3 ते 4 वेल आहेत, एवढ्या आल्यात त्याला. आणि आई अजून बघते. ही आमची शेती आहे आणि किती छान भुईमुग आलाय बघा. आणि ही शेती आहे ती चुलत्यांची आहे माझ्या. चुलत भाऊ करतो हे पण छान आलंय सगळं. जवळून दाखवते. जास्त आहे हा, आमचा थोडासा कमी आहे. फक्त घरी खाण्यासाठीच करतात, विकण्यासाठी नाही. आणि बघा, आईनं नको म्हणत असताना सुद्धा एवढ्या शेंगा दिलेत काढून. आता मुलांना घेऊन जाते घरी. आणि तिकडे आहेत ना कांदे काढून ठेवला ते हे दाखवते तुम्हाला आता. म्हणजे शेतात काय काय आहे ते पूर्ण दाखवून घेते. आणि ह्यांचं काम चालले तोपर्यंत मी माघारी जाऊन येते. आणि हे रस्ता असा आहे आणि मी चप्पल अशी घालून आले. दुसरी चप्पलच नव्हती, असं वाटतंय ते तुटती का काय काय माहिती.
आणि हे आता नांगरून ठेवले. आणि हे कांद्याचं शेत आहे. कांदे काढून झालेत, काटून झालेत. आणि आता कांद्याला जास्त दर नाही आहे, त्यामुळे इथं ठेवलेत. आता आज किंवा उद्या हे घेऊन जातील कांदे. वरती पण आहेत खूप जास्ती, मी दाखवते जरा समोर जाऊन. तर ह्याच्या खाली पण ठेवलेत बघा. हे बघा सगळे कांदे आहेत. हे काटले नाही आहेत अजून, का काटून ठेवलेत? काटून ठेवलेत बहुतेक. हां, काटून ठेवलेले आहेत बघा. हे असे ठेवले ना कांदे झाकून कांद्याच्या पाताच्या खाली, त्याच्यानंतर आहे ना कांदे खराब नाही होत, म्हणून हे असे ठेवले जातात. आणि हे इतके सारे आहेत कांदे पूर्ण. आणि त्याच्यानंतर तुम्हाला समोर पण दाखवते. तर हे थैलीत भरून ठेवलेत इथं. सकाळी माझ्या वडिलांनी सकाळी आले होते हे पॅक करण्यासाठी थैल्या. आणि वरच्या रानात पण आहेत. आता किती दिसतंय माहिती नाही, मी थोडंसं झूम करून दाखवते तुम्हाला. हे बघा इथं पण ठेवले. आता मी तिकडं नाही जाते कारण खूप जास्त ऊन लागते. हे असं. आणि हे इथं आहेत, त्या पण आहेत. खूप छान कांदे आहेत. आता आपल्याला मिळत नाही आहेत मुंबईला. 25 रुपये किलो कांदे आहेत. आणि इथे बघा तुम्ही कांदे किती छान आहेत. ह्या कांद्याचा कलरही बघा कसला सुंदर आहे. आणि हे कांदे इथं 9 ते 10 रुपये किलोनी सुद्धा जात नाहीत शेतकऱ्याचे. म्हणजे सगळा फायदा हा व्यापाऱ्यांना होतो, शेतकऱ्याला नाही. आणि ह्याच्यासाठी खूप जास्त कष्ट करावे लागतात, खरं सांगते. सकाळी उठल्यापासून 5:30 ते 6 वाजता उठतात आणि त्याच्यानंतर रानात येतात. 12 वाजेपर्यंत आई काम करते, 1 वाजेपर्यंत. 1च तास फक्त जेवण्यासाठी येतात आणि त्याच्यानंतर परत सुरू करतात कामाला. म्हणजे किती जास्त काम असतं. घरी गुरं आहेत, शेळ्या आहेत, त्यांचं करावं लागते. आणि नंतर हे म्हणजे इतकं कष्ट करून सुद्धा कधी कधी काहीच हाताला येत नाही. त्याच्यातलं दुसरं एक दाखवते. माझ्या भावाची शेती आहे, तेही दाखवते तुम्हाला. तिथं कलिंगड केले. तर चला आपण तिकडे जाऊया आता. तर ही माझ्या भावाची शेती आहे बघा. आणि 3 एकर पूर्ण कलिंगड केलं होतं, पूर्ण 3 एकरमध्ये. तुम्ही बघू शकता इकडं असे कलिंगड असे सोडून दिलेत बघा. म्हणजे 6 ते 7 किलोचं एक कलिंगड झालं होतं. इतकं मोठं मोठं कलिंगड होतं हे. आणि तुम्ही बघू शकता असंच सोडून दिलं आहे सगळं. बाकीचं 2 खाली जे शेतं दिसतात आहे ना, तिथलं होतं ते विकलं. आणि इकडचं आहे ते काढलंच नाही, हे असंच सोडून दिलं. मला धाप लागायला लागली जास्त चालल्यामुळं. तर तुम्ही बघू शकता ही साईज बघा ह्याची किती मोठी आहे. अशी कलिंगड झाली होती आणि खायला इतकी गोड कलिंगड होते. तुम्हाला मी दुसरं कलिंगड दाखवते. हे बघा 6-7 किलोचं एक कलिंगड आहे. अशी मोठी मोठी कलिंगड आली होती. आणि तुम्ही बघा मुंबईमध्ये कलिंगडाला दर किती आहे. आम्ही आता 25 ते 30 रुपये किलोने कलिंगड खातोय मुंबईमध्ये. आणि इथं जागेवरती 5 रुपये किलोसुद्धा कलिंगड कोणी घेत नाही. म्हणजे तुम्ही बघा सगळ्या रानात तुम्हाला दिसत असतील आता लांब लांबपर्यंत किती कलिंगड असं सोडून दिलं आहे बघा. पूर्ण शेतात असंच कलिंगड आहे. म्हणजे आणि का सोडून दिलं आहे तुम्हाला सांगू. हे ना जरी काढलं असतं आणि जरी घेऊन जरी गेले असते ना, तरी ज्या बायका लावलेत कामाला त्यांचंसुद्धा पैसे देता आले नसते. इतकं जास्त लॉस झाला असता. आणि कलिंगडसाठी हे असं करावं लागतं बघा, ठिबक सिंचन करावं लागतं. खूप जास्त खर्च येतो कलिंगड करताना. आणि इतकी मेहनत लागली माझ्या भावाची, खरं सांगते. आणि बघा हे असं खूप वाईट वाटतं. शेतकऱ्यांचं खरंच जीवन खूप मुश्किल असतं. आणि व्यापाऱ्यांचा ह्याच्यात खरंच फायदा होऊन जातो आणि शेतकऱ्यांचं नुकसानच होत आले कायमच. कारण बघा ना, इथून घेऊन जातात ते 5 रुपये किलो आणि तिथं विकतात आहे म्हणजे 5 रुपये किलो पण नाही. हे कलिंगड आहे ना 20-20 रुपयाला एक मागितलं होतं जाग्यावरती. म्हणजे 20 रुपयाला काय परवडणार आहे आता तुम्ही सांगा. कसं द्यायचं हे शेतकऱ्याने. मग 20 रुपयाला देऊन त्या गाडी खर्च सगळं, हे कामाला मजूर लावणार, ते हाती काय येणार काहीच नाही. खूप सारे शेतात सगळे कलिंगडच आहे तिकडं बघा तुम्ही.
आणि हे सगळं बघून खरंच वाईट वाटतंय, कारण ह्याच्यासाठी खूप जास्त कष्ट घेतलेत. आणि असं असतं की एखाद्या ह्याच्यात जर नफा झाला तर शेतकरी वर येतो. त्याच्यासाठी असं वाटतं की कुठल्या ह्याच्यात तरी नफा मिळावा. आता 3 एकर पूर्ण हे कलिंगडच होतं बघा, इथं पण होतं, पण इथलं सगळं काढलं आहे त्यांनी. आणि हे जे आहे ना, हे 1 एकर आहे ना, त्याच्यातलं हे आहे बघा. 2 एकर काढलं आणि 1 एकर असाच सोडून दिलाय. खूप वाईट वाटते मला तर. काय हरकत नाही, शेतकऱ्यांची कहाणीच ही आहे, कारण लहानपणापासून बघत आलोय. आणि ज्या वेळेसला माझे वडील आहे ना कांदे लावतात, मला खूप भीती वाटते, कारण हे सगळं असं आहे ना, त्यामुळे असा आवाज आला की वाटते साप आहे का काय. तर ज्यावेळेस माझे पप्पा आहे ना कांदे लावतात त्यावेळेसला खरंच दर नाही मिळत. आणि ज्यावेळेसला कांदे नाही करत, ज्या वर्षी कांदे नाहीत करत ना, त्यावेळेस कांद्याला खूप चांगला दर येतो. आणि परत आपल्याला वाईट वाटतं की ह्या वर्षी आपण कांदे करायला पाहिजे होते, कारण दरवर्षी करतात आणि दरवर्षी कांदे ठेवतात पण की दर येईल दर येईल. आणि त्याच्यातले अर्धे कांदे तर नासून जातात, मग दर नाही मिळत, मग त्या कांद्याचं काय करायचं, म्हणून मग कांदे विकून टाकतात. मग आता असं वाटतं की सीझन आहे आता कलिंगडचा, तर ह्याच्यात चांगलं परवडेल म्हणून माझ्या भावाने हे केलं होतं. हे चुलत भावाची शेती आहे माझ्या. मग त्यांनी हे केलं होतं आणि खरंच दर मिळाला असता तर खूप छान झालं असतं, पण नाही मिळाला दर. आता काय बोलू, चला. मला म्हणजे इतकं वाईट वाटतं ना. माझ्या भावाची बायको आहे ना, खूप कष्टाळू आहे, खूप कष्टाळू आहे. म्हणजे लहान मुलगी आहे तरीसुद्धा, म्हणजे तिची लहान मुलगी आहे 2-3 वर्षाची आहे, तिला घेऊन रानात येऊन अशा उन्हातानाचं ही शेती केली आहे तिथं, म्हणजे भावाने आणि दोघांनी. आणि बघा तुम्ही, त्याचा मोबदला काहीच मिळाला नाही. म्हणजे इतका कष्ट करून लॉसमध्ये जातो शेतकरी, शेवटी लॉसमध्ये. जितकं खर्च केला आहे ना तोही मिळत नाही. मग काय एवढे कष्ट करण्याचा फायदा आहे. रात्रंदिवस पाणी द्या, लाईट नसते, रात्रीची लाईट असते, रात्रभर जागा. इथं रानात बघा कुणी आहे का, कुणीच नाही. अशा ठिकाणी रात्र रात्र राहावं लागतं आहे आणि त्याचा मोबदला काय, काहीच नाही. आणि आपण ज्या वेळेसला जॉब करतो, महिन्याला पगार येतो, आपला पगार येणारच असतो, पण शेतकऱ्याचं तसं नसतं. पीक केलं तर त्याचा मोबदला मिळेलच असं नाही. तर हा हत्ती घास आहे आणि ह्या इथं असा आहे. तर आता आई आणि भाऊ काढून गेलेत, आता भाऊ घ्यायला येईल हा. आणि मला ठेवून घरी गेले, कारण मी खूप जास्त लांब गेले होते त्या साईडला, त्यामुळं आई आवाज देत होती पण मी काय आले नाही म्हणून. तर चला, इथंच घर आहे आमचं आणि घराच्या जवळच शेती आहे, म्हणजे शेतीतच आमचं घर आहे असं म्हणता येईल. बघा, ही पूर्ण शेती आमची आहे. जिथपर्यंत झाडं दिसतात आहे तिथून ते लांबपर्यंत खांब दिसत असतील ना, तिथपर्यंत, म्हणजे घरापर्यंत नाही, त्याच्या खूप जास्त लांबपर्यंत अशी माझ्या वडिलांची शेती आहे.